थँक्यू. तुला कॉफी करता येते? अरे म्हणजे मी एक्सपर्ट आहे. काय लोक काय करतात की आधी पाणी आणि आधी दूध टाकतात आणि मग त्याच्यावर कॉफी टाकतात. बेसिकली कॉफी आधी टाकायची असते आणि मग दूध किंवा पाणी टाकायचं असतं. झालं कॉफी पुरण? यार मी काहीतरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट काढतो तर तेही तुला नको असतं. बरं ऐक, काल आम्ही ॲडव्होकेट वैद्यांकडे गेलो. अरे वा, काय म्हणाले ते? काही नाही, त्यांनी राधिकाला काही बेसिक टिप्स दिले. म्हणजे घराची सगळी बिलं तिने तिच्या अकाउंट मधून भरायची आणि दारावरची पाटी बदलायची, जी राधिकाने ऑलरेडी बदलली. म्हणजे आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत. येस, पण तरी सुद्धा राधिकाने खूप काळजी घ्यायला हवी, कारण गुरुनाथ सारखी माणसं ना काहीही करू शकतात. आणि मला असं वाटतं राधिका वहिनींनी कामाकडेही थोडं लक्ष द्यायला हवं. म्हणजे अर्थात त्या लक्ष देतात, पण तू थोडी मदत करते. मी लक्ष ठेवेनच, पण सगळ्यात आधी जाऊन राधिकाने लॅपटॉप वापरायला सुरुवात केली की नाही हे बघायला हवं. हो म्हणजे तिचं काम कसं चालू आहे ह्याचा अंदाज येईल आपल्याला. करेक्ट. निघूया, मला शूटलाही जायचंय आणि आपल्याला राधिकाकडेही जायचंय. काय येऊ का आत की सगळ्यांना बोलवून दरवाजातच बोलायचंय? नाही म्हणजे मग इथेच थांबून बोलू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. येऊ? बोला. नाही, हवा पाण्याच्या गप्पा मारायला नाही आलो. मी काल जे सांगितलं त्याच्यावर विचार केलायस ना तू? काय निर्णय घेतलास फायनली? माझा निर्णय झालाय. मला लक्षात आलंय का खरंच मी अथर्वच्या माझ्या भविष्याचा विचार करायला हवा. करेक्ट विचार केलास तू. मी हेच सांगत होतो ना तुला की तू पैसे घे आणि इथून निघून जा. सिंपल. तूही खुश, मी खुश. आणि बघ, मी पण पेपर्स वगैरे सगळं रेडी करून आणलेलं आहे. आता तुला फक्त याच्यावर सह्या करायच्या. म्हणजे काय ना, उगीच शब्दाला शब्द लागून वाद वाढणार नाहीत, आपण परत बडबड करत बसणार नाही. आता फक्त एकच काम, या पेपर्सवर सह्या कर आणि घर माझ्या नावावर करून टाक. हा, हे घे पेन घे. त्याच्यात पण टाइम वेस्ट करू नको प्लीज. घे लवकर. काय? माझा निर्णय झालाय आता. काय करतेस ना सह्या? मला तुमची ऑफर मान्य नाही. हा, म्हणजे माझा निर्णय झालाय. काय तुम्ही मला 1.5 करोड देऊ नका, मी तुम्हाला 1.5 करोड देते. हा बिनबुडाचा व्यवहार काऊन करायचा? माझं घर आहे, मी इथे राहते. माझा निर्णय झाला. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, मला काय करायचं ते मी करेन. हा, आता काय मनमानी करणार आहेस का तू? नाही, मी काय मनमानी नाही करून राहिले. मला फक्त इतकंच कळतं का आता अथर्वला मला सांभाळायचंय आणि मी काय त्यापासून पळ नाही काढून राहिले. मी काही पळ नाही काढले ना राधिका. तू मला घराबाहेर जायला सांगितलंस माहितीये ना? नाही नाही, मी तुम्हाला जायला नाही सांगितलं. तुम्ही हिचा हात धरून तुमचे निघून गेले. ठीक आहे, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवरती मला नाही बोलायचंय. मला फक्त इतकंच सांगायचंय का इतके दिवस मी माझा खर्च करत होते, यापुढेही तुम्ही करा. गॉड, शी इज सो नॉट गोना चेंज. टिपिकल मिडल क्लास लाईफस्टाईलच हवी आहे ना तुला? बरोबर आहे, मिडल क्लास. तुला सांगू कशाने? मी सुखात आहे. मला सुखाची शांततेची झोप लागते. मुख्य म्हणजे मला माहितीये माझं ध्येय काय. तुझ्यासारखं भरकटलेलं आयुष्य नाही माझं. मला माहितीये मला माझ्या अथर्वला एकटीनं मोठं करायचंय, शिकवायचंय आणि त्याला सांगायचंय बाबा रे
इतके दिवस तुझ्या आईनं अंथरूण पाहून पाय पसरले तसं तूही कर. शन्या आंटी सारखं ऋण काढून सण नको साजरे करू. ऋण काढून सण तुला नाही कळणार ते. सांगा 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 तिला ऋण म्हणजे काय ते. नाही नाहीतर असं करते मीच सांगते ना तुला. अगं शन्या, ऋण म्हणजे जेव्हा आपण एखाद्या माणसात नाही नाही तसंही नाही. जेव्हा तू यांना म्हणते ना गॅरी क्रेडिट कार्ड तेव्हा ते जे असतं ना त्याला ऋण असं म्हणतात. नाही पण ऋण चांगल्या अर्थानेही वापरतात. नाही 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 कळणार तुला तितकं. त्यापेक्षा तुला सांगू का ते हे बेगर, इंग्रजीत बेगर म्हणजे काय तुला माहितीये का? भिकारी. भिकारी. प्लीज हिला सांग मला मध्ये आणू नकोस उगाच. अगं तू आमच्या संसारात आली म्हणून ते सगळं घडून राहिलं ना. शन्या, उगीच कोणी कुणाच्या मागे नाही लागत. आता माझ्यासारखी गुड फॉर नथिंग कॅटेगरीत मोडणारी माणसं असतात ना, ती नाका समोर चालतात. कुणाच्या अध्यात्मामध्ये सरळ. पण त्यांच्यात कुणी नाक खूप चाललं लागलं ना तर मात्र शांत नाही बसणार. हा सांगून ठेव. हे बासा, फालतू बडबड बंद कर आता. राधिका, तुला जे वाटतंय ना की तू शहाणपणाचा निर्णय घेतलाय तो किती चुकीचा आहे ना हे तुला लवकरच कळेल. पश्चाताप होईल तुला. पश्चाताप. पश्चाताप नाही होणार मला. खरंच नाही होणार. मला ती सवयच नाही ना. आणि मला नीट माहितीये कपोटाला चिमटा घेऊन जगलेलं कधीही चांगलं. कष्टाने कमवलेली अर्धी भाकरी बाहेरच्या जेवणापेक्षा कधीही चांगली. आणि बरं कशा नाही फुकटचं खाल्लेलं पचत नाही. बरं तुम्ही जाऊ शकता, मला काम. राधिका, शहाणपणा करू नकोस. निमूट हे पेपर्स घे आणि त्याच्यावर सह्या कर. तुझे काय आदर्श विदर्श आहेत ना ते सगळे तुझ्याकडे ठेवायचे, कळलं ना? आणि इथे काही चालणार नाहीये तुझं. शेवटी अथर्वसाठी तुला माझ्याकडेच यावं लागेल बघ. त्यामुळे हे घे पेपर्स, याच्यावर सह्या कर आत्ताच्या आत्ता.